हॅलो फ्रेंड्स, गाईज, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. मेडिटेशनचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा तेव्हा मी हे आजपर्यंत सांगत आलेलो आहे की मेडिटेशनच्यामुळे माणसाच्या आयुष्यातले 99% इश्यू सॉल्व्ह होतात. मग तो इश्यू शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, रिलेशनशिपचा असो किंवा आजूबाजूच्या लोकांसंबंधी असो. माणसाच्या आयुष्यातले 99% इश्यू मेडिटेशनच्यामुळे सॉल्व्ह होत असतात जेव्हा आपण मेडिटेशन योग्य पद्धतीने करतो. आता माणसाच्या आयुष्यामध्ये उद्भवणारे हे जे इश्यूज आहेत, या ज्या समस्या आहेत, या समस्यांच्या जर का कॅटेगरीज करण्याचं ठरवलं तर त्या समस्या उद्भवण्याच्या कारणांनुसार त्याच्या 3 कॅटेगरीज करण्यात येतात. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही इश्यू असतात ते इश्यू 3 कारणांमुळे उद्भवत असतात. कारण नंबर 1, आपल्यापैकी अनेकांचा हा इश्यू असतो की त्यांना आजूबाजूच्या माणसांची पारख नाही करता येत. आपण ज्या लोकांच्या संगतीमध्ये आहोत, आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत ती माणसं खरी कशी आहेत, ती खरंच चांगली माणसं आहेत का, त्या माणसाचे काही छुपे मनसुबे आहेत का, ती माणसं स्वभावाने स्वार्थी आहेत का, की ती माणसं सगळी चांगली आहेत. सो आजूबाजूच्या माणसांची पारख न करता येणं, माणसांना न ओळखता येणं, हे आपल्या आयुष्यामधले उद्भवणाऱ्या समस्यांचं कारण नंबर 1. कारण नंबर 2, एखादी गोष्ट जर का मिळवायची असेल तर ती कशी मिळवायची, ती गोष्ट कशी अचीव करायची याचं ज्ञान नसणं. आणि कारण नंबर 3 ते म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर किंवा एखादी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या घटनेशी कसं डील करायचं, त्या परिस्थितीला कसं फेस करायचं हे न समजल्यामुळे, याची जाण नसल्यामुळे किंवा त्या बाबतीमध्ये काय करावं हेच लक्षात न आल्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होत असतात. म्हणजे माणसाच्या आयुष्यातल्या कुठल्याही समस्या या शक्यतो या 3 कारणांमुळे उद्भवतात असतात. मग आता या 3 कारणांच्या बाबतीमध्ये काय करता येईल आपल्याला, किंवा मेडिटेशन केलं असता या 3 कारणांशी आपण कशा पद्धतीने डील करू शकतो, मेडिटेशन केल्यानंतर आपल्यामध्ये अशी कुठली क्षमता निर्माण होते की या 3 कारणांना आपण डील करू शकतो, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. थोडक्यात, मेडिटेशनच्यामुळे आपल्यामध्ये काही सूक्ष्म बदल निर्माण होत असतात आणि यामुळे आपण या प्रकारच्या कारणांना व्यवस्थित हँडल करू शकतो. त्या 3 सूक्ष्म फायद्यांबद्दल, त्या 3 सूक्ष्म बदलांबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता मेडिटेशन करायला सुरुवात केल्यानंतर आपल्यामध्ये जे सूक्ष्म बदल व्हायला लागतात त्यापैकी सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे आपली निरीक्षण शक्ती इम्प्रूव्ह होते. आपण आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण अत्यंत बारकाईने करायला सुरुवात करतो आणि यालाच अध्यात्मामध्ये जाणीव सूक्ष्म होणं असं म्हणलं जातं किंवा कॉन्शियसनेस एक्सपांड होणं असं देखील म्हणण्यात येतं. म्हणजे काय होतं तर आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल अगदी बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात करतो. अगदी बारीक बारीक गोष्टी आपण नोटीस करायला सुरुवात करतो. ज्या गोष्टी आपण इतके दिवस नोटीस नव्हत्या केलेल्या, इतके दिवस ज्या गोष्टी आपल्या लक्षात नव्हत्या आलेल्या, त्या गोष्टी देखील आपण नोटीस करायला सुरुवात करतो. यालाच म्हणतात आपली निरीक्षण शक्ती इम्प्रूव्ह होते. निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, आपण विचार पण नाही करू शकत इतकी मोठी गोष्ट आहे, कारण खूप बारीक बारीक गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपण नोटीस करत नाही आणि त्या गोष्टी अनेक गोष्टींचा अंदाज लावण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. आणि यालाच, जसं मी आता सांगितलं की यालाच जाणीव सूक्ष्म होणं असं म्हणण्यात आलेलं आहे किंवा कॉन्शियसनेस एक्सपांड होणं असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. जेव्हा या गोष्टी व्हायला लागतात तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींच्या मागची रहस्य देखील समजायला सुरुवात होते. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण इथे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे कसं तर अनेक जण असं म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये युनिव्हर्स काम करत असतं, किंवा काही जण म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड काम करत असतं. काही जण असं म्हणतात की नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सगळा आपल्या सायकोलॉजीचा खेळ आहे. तर काही जणांचं असं म्हणणं असतं की नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शन हा केवळ एक हायपोथेसिस आहे. पण जेव्हा आपली निरीक्षण शक्ती सुधारते तेव्हा 2 गोष्टींच्या मधली लिंक सुद्धा आपल्या लक्षामध्ये येते. म्हणजे मी सकारात्मक विचार करायला सुरुवात केली आणि ती गोष्ट ॲक्च्युअल मॅनिफेस्ट झाली. या दोन्हीच्या मध्ये काहीतरी लिंक असणार आणि जी लिंक आपलं निरीक्षण शक्ती तेवढी स्ट्रॉंग नसल्यामुळे आपल्याला हेरता येत नाहीये. आणि जेव्हा आपली निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग होते तेव्हा आपल्याला या मधल्या लिंक देखील हेरता येतात आणि तेव्हा लक्षामध्ये येतं की याच्या मागे नेमकं काय येतंय. जोपर्यंत त्याच्या मागचं कारण आपल्याला समजत नसतं, जोपर्यंत या दोन्हीच्या मधली लिंक आपल्या लक्षामध्ये येत नसते, तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट जादूमय वाटत असते किंवा काहीतरी मोठा चमत्कार वाटत असते. पण जेव्हा आपली निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग होते आणि या मधल्या गोष्टी समजायला सुरुवात होते तेव्हा कळतं की ह्याच्या मागे जादू नाहीये, हा कुठलाही मोठा चमत्कार नाहीये, तर ह्याच्या मागे केवळ विज्ञान आहे किंवा आपली सायकोलॉजी आहे. जे कुठलं कारण असेल ते कारण आपल्याला तेव्हा समजतं जेव्हा आपण याचं बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात करतो.
असं आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर अनेक गोष्टींच्या मागची कारणं समजायला सुरुवात होतात, अनेक गोष्टींच्या मागची रहस्य समजायला सुरुवात होतात, किंवा अनेक गोष्टींच्या मागचं सत्य उलगडायला सुरुवात होतं की नेमकं याच्या मागे काय आहे ते. याच्याही पलीकडे जाऊन असं देखील म्हणता येईल की आध्यात्मिक गोष्टींची उकल करण्याचं काम देखील तुमचं निरीक्षण करू शकतं. तुमचं जर का निरीक्षण अत्यंत स्ट्रॉंग असेल तर त्याच्या जोरावर अध्यात्मामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्या मागे सुद्धा खरं काय आहे, त्याच्या मागे सुद्धा काय लिंक्स आहेत, त्याच्या मागे सुद्धा काय कारणं आहेत, असं केल्यानंतर असं होतं असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे, पण ओके त्याच्या मागे नेमकं काय आहे, काय घडल्यामुळे असं केल्यामुळे असं होतं, ही सुद्धा कारणं आपल्याला समजायला सुरुवात होते. अशा प्रश्नांची सुद्धा उत्तरं आपल्याला मिळायला सुरुवात होते केवळ आणि केवळ निरीक्षणाच्या जोरावर. याचबरोबर मेडिटेशन करायला सुरुवात केल्यामुळे आपलं निरीक्षण शक्ती जेव्हा स्ट्रॉंग होते तेव्हा आपल्याला अनेक प्रश्नांच्या मागची उत्तरं आपोआप समजायला सुरुवात होते. ते प्रश्न म्हणजे माणूस असा का वागतो च्यापासून मी आता या परिस्थितीमध्ये का आहे इथपर्यंत कुठलाही मानवी आयुष्यातला कुठलाही प्रश्न असो त्याची उत्तरं आपल्याला केवळ आणि केवळ आपली निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग झाल्यामुळे मिळायला सुरुवात होत असते. इतकंच नाही तर या समाजव्यवस्थेबद्दल, अर्थव्यवस्थेबद्दल, राजकारणाबद्दल, उद्योग जगताबद्दल या सगळ्या गोष्टींबद्दल आपण केवळ निरीक्षणाच्या माध्यमातून अनेक गोष्टी मिळवू शकतो, अनेक गोष्टींचं ज्ञान करून घेऊ शकतो. काही जण असं देखील म्हणतात की मेडिटेशन केल्यामुळे माणूस हुशार होतो. ते याच्यामुळेच मेडिटेशन केल्यामुळे निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग होते आणि त्याच्यामुळेच त्याला अनेक गोष्टी समजायला सुरुवात होते. आपण जर पाहिलं असेल का तर आपल्याकडे पूर्वीच्या काळातल्या साधू ऋषीमुनी यांच्याबद्दल असं सांगण्यात येतं की त्यांनी केवळ ध्यान साधनेच्या जोरावरच अनेक गोष्टींच्या मागची रहस्य शोधून काढलेली. म्हणजे या निसर्गाच्या मागे नेमकं काय आहे किंवा हा निसर्ग नेमकं कशा पद्धतीने काम करतो याच्यासाठी जे अत्यंत बारीक निरीक्षण हवं होतं, याच्यासाठी जे अत्यंत बारीक निरीक्षणाची आवश्यकता होती ते निरीक्षण त्यांनी मेडिटेशन, ध्यान साधना या गोष्टी करूनच मिळवलेल्या होत्या. याचा अर्थ असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही की केवळ तुम्ही तुमच्या निरीक्षणाच्या जोरावर या निसर्गाच्या मागची रहस्य देखील, या विश्वाच्या मागची रहस्य देखील शोधून काढू शकता. इतकी ताकद आहे तुमच्या निरीक्षणामध्ये. अध्यात्माचा किंवा मेडिटेशनचा असं म्हणूयात, मेडिटेशनचा हा एक अत्यंत मोठा फायदा आहे की मेडिटेशनच्यामुळे आपला कॉन्शियसनेस एक्सपांड होतो, जाणीव सूक्ष्म होते. आता या सूक्ष्म बदलांपैकी बदल नंबर 2 तो म्हणजे मेडिटेशन करायला लागलं असता आपली स्मरणशक्तीसुद्धा स्ट्रॉंग होते. बरोबर, म्हणजे जसं आपण आत्ता पाहिलं की मेडिटेशन करायला सुरुवात केल्यानंतर आपली निरीक्षण शक्ती इम्प्रूव्ह होते. आपण अगदी बारीक बारीक गोष्टी नोटीस करायला सुरुवात करतो. या नोटीस केलेल्या गोष्टीसुद्धा स्मरणशक्तीमध्ये राहणं, हवं त्या वेळेला त्या गोष्टी आठवणं, ही जी क्षमता आहे ही क्षमता मेडिटेशनच्यामुळे इम्प्रूव्ह होत असते, स्ट्रॉंग होत असते. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखाद्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं निरीक्षण केलेलं असतं, काही बारीक बारीक गोष्टी आपण कलेक्ट केलेल्या असतात, नोटीस करून ठेवलेल्या असतात, पण नंतर योग्य वेळेला त्या गोष्टी आपल्याला आठवतीलच, नंतर त्या गोष्टींचा योग्य वेळेला आपल्याला वापर करून घेता येईलच याची गॅरंटी नसते. स्मरणशक्ती याचा अर्थ फक्त डाटा कलेक्ट करून ठेवणं असा होत नाही, तर स्मरणशक्ती याचा अर्थ तो डाटा योग्य वेळेला आठवणं असा देखील होतो. त्यामुळे जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा आपण निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग झाल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये गोष्टी नोटीस सुद्धा करतो आणि स्मरणशक्ती स्ट्रॉंग झाल्यामुळे योग्य वेळेला आपल्याला त्या गोष्टी रिकॉल सुद्धा करता येतात, आठवता देखील येतात आणि त्यानुसार आपल्याला त्या वापरता देखील येतात. मेडिटेशन करायला सुरुवात केलं असतं ते सूक्ष्म बदल होतात. त्यापैकी बदल नंबर 3 तो म्हणजे आपली निर्णय क्षमता देखील इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. म्हणजे कसं, तर सुरुवातीला आपण काय पाहिलं की मेडिटेशन करायला लागल्यानंतर आपली निरीक्षण शक्ती सुधारते आणि निरीक्षणाच्या मार्फत आपण भरपूर प्रमाणामध्ये काही गोष्टी नोटीस करत असतो. योग्य वेळेला त्या गोष्टी आपल्याला आठवतात सुद्धा आणि आठवल्यामुळे आता आपल्याला निर्णय घ्यायला त्याच्यामुळे मदत मिळते. सो जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा आपली निर्णय क्षमता देखील इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. कमीत कमी वेळामध्ये आपण अचूक निर्णय घ्यायला सुरुवात करतो. आता या ज्या 3 गोष्टी आहेत, हे जे 3 सूक्ष्म बदल आहेत, एक म्हणजे आपली निरीक्षण शक्ती सुधारते, नंबर 2 म्हणजे स्मरणशक्ती सुधारते आणि नंबर 3 म्हणजे आपली निर्णय क्षमता देखील इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. या 3 सूक्ष्म बदलांचा फायदा आपल्याला आधी सांगितलेल्या मूळ 3 समस्यांमध्ये होतो. म्हणजे कसं ते आता समजून घेऊयात. जसं आपण मगाशी पाहिलं की माणसाच्या आयुष्यातल्या कुठल्याही समस्यांच्या मागे मुख्यतः 3 कारणं असतात. एक म्हणजे
आजूबाजूच्या माणसांची पारख न करता येणं. मेडिटेशन करायला सुरुवात केल्यानंतर जेव्हा आपली निरीक्षण क्षमता स्ट्रॉंग होते तेव्हा आपल्या सानिध्यामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती येते तेव्हा त्या व्यक्तीचं देखील आपण बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात करतो. ती व्यक्ती कशा प्रकारे बोलतेय, ती व्यक्ती काय बोलतेय, त्या व्यक्तीची विचारसरणी काय आहे, त्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज काय आहे, या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आपण नोटीस करत असतो आणि त्यावरून आपण अंदाज लावत असतो की ती व्यक्ती नेमकी कशी येते. आता तो अंदाज लावण्यासाठी आपल्याला आपल्या स्मरणशक्तीचा सुद्धा इथे वापर केला जात असतो. म्हणजे कसं तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी नकारात्मक व्यक्तीला आपण भेटलेलो असतोच, कुठल्या तरी वाईट व्यक्तीला, कुठल्या तरी स्वार्थी व्यक्तीला आपण भेटलेलो असतोच. सो ती व्यक्ती कशी आहे हे आपल्या डोक्यामध्ये असतं आणि तो डाटा आपल्याला इथे यूज करता येतो. आपण त्याच्याशी आत्ता आपल्या सानिध्यामध्ये आलेल्या व्यक्तीची कंपॅरिझन करतो आणि त्या कंपॅरिझनमधून आपल्याला कळतं की हां, ती व्यक्ती जशी होती तशीच ही व्यक्ती आहे. किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी सांगितलेलं असतं की बाबा नकारात्मक व्यक्ती म्हणजे कशा असतात, सकारात्मक व्यक्ती म्हणजे कशा असतात, नकारात्मक व्यक्तींचे गुण काय असतात, त्यांची लक्षणं काय असतात. किंवा ज्या नकारात्मक व्यक्तींना आपण आयुष्यामध्ये भेटलेलो असतो त्या व्यक्तींच्या एक्सप्रेशन्सवरून देखील आपल्याला माहिती असतं की कदाचित ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर असे एक्सप्रेशन्स असतात तशी व्यक्ती जर ही असेल तर कदाचित ही व्यक्ती पण त्या व्यक्तीसाठी असू शकते. अशा अनेक बारीक बारीक गोष्टी असतात ज्या बारीक बारीक गोष्टींवरून आपण एखाद्या व्यक्तीची पारख करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आत्ता आपल्यासमोर असलेल्या व्यक्तीचं निरीक्षण करता यायला हवं. आणि नंबर 2 म्हणजे आधीच्या गोष्टी ज्या आपण आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये अनुभव घेतलेला आहे त्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी म्हणजे स्मरणशक्ती आपली स्ट्रॉंग असायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे आठवायला हव्यात. त्याची आणि याची तुलना करून आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो की समोरची व्यक्ती नकारात्मक आहे की सकारात्मक आहे. आणि तेव्हा आपल्याला तिथे निर्णय देखील घेता येतो की आता या सानिध्यामध्ये आलेल्या व्यक्तीच्या बरोबर राहायचंय की त्या व्यक्तीपासून 4 पावलं लांबच राहायचंय. हा निर्णय आपल्याला तिथे योग्य पद्धतीने घेता येतो. नंबर 2ची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मिळवायची असते, एखादा गोल अचीव करायचा असतो, पण तो गोल कशा पद्धतीने अचीव करावा हे लक्षात न येणं. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की आपल्याला एखादी परीक्षा पास करायची असते किंवा एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असतो, पण हे कशा पद्धतीने करावं हे आपल्याला माहीत नसतं. किंवा बऱ्याचदा असं असतं की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी गोल असतो की मला घर घ्यायचं आहे, मला कार घ्यायची आहे, मला महिन्याला एवढी एवढी सॅलरी हवी. असे अनेक गोल आपले असू शकतात, पण हे गोल आपल्याला कसे अचीव करावेत हे कळत. यामागचं मुख्य कारण म्हणजे सगळ्यात पहिलं कारण निरीक्षण शक्ती. आपण जेव्हा मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा आपली निरीक्षण शक्ती इम्प्रूव्ह होते आणि तेव्हा आपण हे नोटीस करतो की हा गोल आजपर्यंत ज्या लोकांनी अचीव केलेला आहे त्या लोकांनी कुठले कुठले मार्ग वापरलेले आहेत. गाईज, इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कुठलीही गोष्ट कशा पद्धतीने होईल याचा आपण आपल्या बुद्धीनुसार अंदाज लावलेला असतो की एखादी गोष्ट अचीव करण्याचा मार्ग हा आहे किंवा एखादी गोष्ट अचीव करण्याचे हे 4च मार्ग आहेत, एखादा इश्यू सॉल्व्ह करण्याचे हे 4च मार्ग आहेत. आणि आपण आपल्या बुद्धीनुसार ते 4 मार्ग शोधलेले असतात. आपण आपल्या बुद्धीनुसार असे 4 मार्ग शोधतो आणि ते मार्ग इथे अप्लाय होत आहेत का, या 4 मार्गांच्या थ्रू ही समस्या सॉल्व्ह होतीये का किंवा एखादी गोष्ट अचीव होतीये का याचा आपण विचार करत असतो. आणि आपल्या लक्षामध्ये येतं की नाही, या 4ही मार्गांच्या थ्रू ही गोष्ट सॉल्व्ह होत नाहीये किंवा ही गोष्ट अचीव पण होत नाहीये. पण अशा वेळेला आपली निरीक्षण शक्ती जर स्ट्रॉंग असेल तर आपल्या लक्षामध्ये हे येतं की नाही, याच्या व्यतिरिक्त देखील अजून मार्ग आहेत. आपण आपल्या निरीक्षण शक्तीमुळे हे हेरलेलं असतं की आपण जी गोष्ट अचीव करू इच्छितोय ती गोष्ट याच्या आधी ज्या लोकांनी अचीव केलेली आहे त्यांनी कुठले कुठले मार्ग वापरलेले आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपली निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग होते तेव्हा एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी किती मार्ग अवेलेबल आहेत याचा आपण अंदाज लावू शकतो. नंबर 2, योग्य वेळेला आपल्याला तो मार्ग आठवतो की नाही, मला ही गोष्ट अचीव करायची, ही गोष्ट अचीव करण्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि ते मार्ग योग्य वेळेला आपल्याला आठवतात की या मार्गाने सुद्धा ही गोष्ट अचीव होऊ शकते, एखादी समस्या सॉल्व्ह होऊ शकते. आणि नंबर 3, त्यानुसार आपण निर्णय देखील घेत असतो की ओके, मला आता माझ्या निरीक्षणामुळे कळलेलं आहे की किती मार्ग आहेत. नंबर 2, मला आठवलेलं देखील आहे. आणि नंबर 3, आपण आता इथे निर्णय घेणार आहोत की मी ही गोष्ट कुठल्या मार्गाने अचीव करणार आहे किंवा मी ही समस्या कुठल्या मार्गाने सॉल्व्ह करणार आहे.
आणि नंबर 3ची गोष्ट ती म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये एखादी समस्या उभी राहिल्यानंतर किंवा एखादी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या परिस्थितीला कसं फेस करावं, ती समस्या कशी सॉल्व्ह करावी हे न समजणं. यामागे देखील जसं आत्ता आपण एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी जे काही समजून घेतलं तेच सगळं एखादे इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी, एखाद्या परिस्थितीला फेस करण्यासाठी काय काय करता येईल तिथे देखील त्या सगळ्या गोष्टी अप्लाय होतात. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपली निरीक्षण शक्ती काम करते की आत्तापर्यंत त्यांनी आयुष्यामध्ये पाहिलेलं असतं की ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये या समस्या आलेल्या आहेत त्यांनी त्या समस्याला कसं फेस केलं, जी परिस्थिती समोर आलेली आहे त्या परिस्थितीला त्यांनी कशा प्रकारे हँडल केलं, या सगळ्याचं निरीक्षण केलेलं असल्यामुळे तो डाटा त्यांच्याकडे असतो. योग्य वेळेला त्यांना तो डाटा आठवतो की ओके या समस्येला अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला हँडल करता येईल, ही परिस्थिती अशा वेळेने सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येईल, एखाद्या समस्येतून अशा मार्गाने देखील आपल्याला बाहेर पडता येईल हे त्यावेळेला त्यांना आठवतं आणि त्यानुसार ते योग्य तो निर्णय घेतात की ओके आता मी इथे हा निर्णय घेणार आहे की या मार्गांनी या समस्येतून बाहेर पडता येऊ शकतं, त्यापैकी मी हा मार्ग वापरणार आहे. सो जेव्हा आपली निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग होते, जेव्हा आपली स्मरणशक्ती सुधारते आणि या दोन्हीमुळे जेव्हा आपली निर्णय क्षमता देखील इम्प्रूव्ह होते, तेव्हा आपल्या आयुष्यातल्या अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. माणसाची पारख करता येते, त्याचबरोबर एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायची हे समजतं आणि त्याचबरोबर एखाद्या समस्येमधून बाहेर पडायचं असेल तर कशा पद्धतीने बाहेर पडता येईल हे देखील समजतं. आणि गाईज मला वाटतं की आपल्या आयुष्यातल्या या खूप मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला हँडल करता येऊ शकतात जर आपण नियमित योग्य पद्धतीने मेडिटेशन करत असू तर. आणि त्यामुळे जेव्हा तुमचं निरीक्षण स्ट्रॉंग होतं तेव्हा जसं मी सुरुवातीला सांगितलं की माणसाच्या आयुष्यातले 99% इश्यू सॉल्व्ह होतात. मग ते शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, रिलेशनशिपचे असो किंवा आजूबाजूच्या माणसांसंबंधी असो, जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात करता तेव्हा असे असंख्य प्रॉब्लेम्स माणसाच्या आयुष्यातले सॉल्व्ह व्हायला मदत होत असते. सो जर का तुम्हाला सुद्धा मेडिटेशन योग्य पद्धतीने शिकून घ्यायचं असेल, असे जर का इश्यूज तुम्हाला सुद्धा सॉल्व्ह करायचे असतील आणि त्यासाठी योग्य पद्धतीने तुम्ही मेडिटेशन कसं करायचं हे शिकू इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. या कोर्समध्ये मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे शिकवत असतो. 7 दिवसांचा कोर्स आहे. रोज 1 तास, अर्धा तास थेअरी आणि अर्धा तास प्रॅक्टिकल. म्हणजे या उर्वरित अर्ध्या तासामध्ये आम्ही तुमच्याकडून मेडिटेशन करवून घेत असतो. या 7 दिवसाच्या मेडिटेशन कोर्समध्ये आपण मेडिटेशनच्या 5 टेक्निक शिकवत असतो. जर का तुम्हाला सुद्धा हा कोर्स जॉईन करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतोय. त्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथे आपल्या कोर्सची, माझी आणि आपल्या अकॅडमीची सर्व माहिती वाचायला मिळेल. आपला कोर्स इंटरॅक्टिव्ह आहे, म्हणजे जिथे तुम्ही माझ्याशी डिरेक्टली बोलू शकता, तुम्ही तुमच्या मनातल्या शंका मला तिथे डिरेक्टली विचारू शकता. सो जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये भेटूयात. हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला चुकूनही विसरू नका. अनेक जण येतात आणि व्हिडिओ बघून जात आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. सो गाईज चॅनलला सबस्क्राईब करा. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.